आता तू कोणाचं शेत नाही हडपू शकणार, कोणाला त्रास देऊ शकणार नाही. अरे सोडलं शेत तुझ्या मुर्द्यावर. मर. हे कटकून गावात सोडून चाललो. अगं हे चल 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 लवकर लवकर बांधा. पण ठीक आठवड्यात महत्वाचा आहे तेवढंच बांध. चल चल लवकर. गोरे कडगुण गाव सोडून आपल्या पत्नीसोबत इथं पुण्यात आला. पुरंदर तालुक्यातील खानवडी गावात. इथं त्याला एक मुलगा झाला, शेतीबा. शेतीबा म्हणजे माझा आजोबा. आणि मग पुढं शेतीबालाही 3 मुलं झाली. एक राणोजी, कृष्णाजी आणि गोविंद. गोविंद म्हणजे माझा बाप. पुढं त्या गावामध्ये 3घही भाऊ वडिलांसोबत फुलबागेच्या कामातून माळ्याच्या व्यवसायात आले. आणि तुम्हाला सांगतो का सुंदर सुंदर कलाकुसरी फुलांच्या बनवायचे ते. फुलांचे सुंदर हार, गजरे, वेण्या, फुलांच्या उश्या, गाद्या, चटया, चादरा, काय काय नाही बनवायचे. कारण माहिती आहे काय? कारण हे सर्व पेशव्यांना खूप आवडत होतं. पेशव्यांना ते हवं होतं. आणि पेशव्यांच्या या सवयीमुळे ते गोऱ्यांच्या या फुलबागेच्या व्यवसायावर खूप खुश होते. आणि एक दिवस खुशीत येऊन पेशव्यानं 35 एकर जागा जमीन गोऱ्यांना इनाम देऊन टाकलं. आणि मग काय, मग अख्खा लोक गोऱ्यांच्या या फुलांच्या व्यवसायामुळे त्यांना फुलेच म्हणू लागले. असं मी गोऱ्यांचा फुले झालो. काय झालं? पुढे आजोबा मरण पावले. आजोबा गेल्यानंतर माझे मोठे वडील म्हणजे राणूजीनं सारं शेत आपल्या स्वतःच्या नावावर करून टाकलं. आणि गोविंदराव आणि दुसरा भाऊ दोघांनाही घरातून काढून टाकलं. आता दोघंही भाऊ यांनी मात्र जीवनभर कधी एकमेकांची साथ सोडली नाही. ते दुसऱ्यांच्या शेतात कामाला जातात. आणि सोबतच त्यांनी भाजीपाल्याचा धंदाही सुरू केला. आणि चांगली मिळकत होऊ लागली. शेतीतही चांगली मिळकत होऊ लागली. आणि मग त्यांनी आपलं एक छोटंसं घर बनवलं. छोट्याशा घरासोबतच एक छोटंसं शेतही विकत घेतलं. आणि त्यांची मिळकत वाढत गेली. पुढं गोविंदरावाने धनकवडीच्या झगडे पाटलाची मुलगी चिमणाबाईसोबत लग्न केलं. आणि चिमणाबाई आणि गोविंदराव यांना 2 मुलं झाली, राजाराम आणि ज्योतिराव. ज्योतिराव म्हणजे मी. आणि मग माझा जन्म 11 एप्रिल 1827 झाला. तेव्हा ही सनातनी जातीवादी पेशवाई, क्रूर पेशवाई जवळजवळ बुडाली होती. इंग्रजांचा अंमल सुरू होता. आणि या इंग्रजांच्या अंमलमध्येच माझ्या बानं मला शाळेत घातलं. शाळेत घालायच्या पूर्वी काय झालं, मी जवळजवळ 1 वर्षाचाही व्हायचा असेल तेव्हा माझी आई चिमणाबाई मरण पावली. मला आणि राजाराम दादाला दोघांनाही आईची खूप गरज होती. पण आमच्या बानं दुसरं लग्न केलं नाही. उलट एक विधवाबाई होती, सगुणा क्षीरसागर, तिला आपलं बहीण मानलं. ती इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या घरी लहान मुलांना सांभाळण्याचं काम करत होते. तर मग आमचाही सांभाळ करण्याची जबाबदारी सगुणा अक्कावर आली. आणि सगुणा अक्काने आम्हाला अगदी पुढच्या लेकरासारखा सांभाळ केला. ती अक्काची कधी आमची आऊस झाली आम्हाला कळलं देखील नाही. आणि मग आबांनी मला शाळेत घातलं. मी अभ्यासात हुशार होतो. पटापट शिकायला लागलो. तर लागले सनातनी ब्राह्मण कुरकुर करायला.
धर्मपणा करतोस रे बाबा? हा कसला धर्म करतो? तुला माहित नाही आपल्या धर्मात शूद्रांना शिकण्याचा अधिकार नाही, आणि तू चक्क आपल्या ज्योतीला शाळेत घातलाय, त्याला शिकवतोय? अरे 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 त्याला माळ्याचं काम शिकव, त्याला शेतीचं काम शिकव. शिक्षण कसं हा आम्हा ब्राह्मणांचा उद्योग. असला धर्मपणा करू नकोस. त्याचं शिक्षण थांबव त्वरित. आलं का लक्षात? हो आलं. विद्ये विना शूद्र पशुतुल्य झाला, जोळा सांभाळीला ब्राह्मणांचा. ज्योतीची शाळा बंद. सगुणाका, ए सगुणाका, 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 ज्योती कुठं आहे? ज्योती कुठं आहे? अरे कशा पायी ओरडतो रे गोविंद दादा? अरे तूच त्याची शाळा बंद करून त्याला शेतीच्या कामात घालणं ना. आज आज 2 वर्ष झाले माझ्या लेकरू शाळा सोडून शेतीत राबतोय. हा सगळं आता माझी चूक माझ्या लक्षात आली. चूक माझ्या लक्षात. मी आता येत होतो ना, तर आपल्या शेजारी गफ्फार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब मला भेटले. गफ्फार बेग मुन्शी तर जवळजवळ माझ्यावर दाखरलेच. लाहौल बिलाकुवत, लाहौल बिलाकुवत. गोविंद भैया, ये क्या सुन रहे हम? आपने ज्योति की स्कूल बंद करवा दी? अरे खुदा का खौफ करो, इस होनहार बच्चे की स्कूल मत बंद करो, उसको स्कूल भेजो. बड़ा होनहार बच्चा है. अब लिजिट साहब आप ही समझाइए गोविंद को कुछ. यस यस माय चाइल्ड गोविंद, ज्योति is very clever boy, his future is very bright. So send him to school. Don't bother about others what they are saying. Send him to school. Don't do this mistake again. Okay? Understand? आलं माझ्या लक्षात. मी गोविंदला आत्ताच मिशनरांच्या शाळेत जातो आणि त्याला तिथं दाखल करतो. माझा गोविंद 2 वर्षांना मागे राहिला. त्याच्यासोबतची पोरं 2 वर्षांना पुढे गेली आहे. पण आता तुला सांगतो, माझा ज्योती खूप हुशार. तो बघ 2 वर्षांना यांची बरोबरीच काय, तो त्याच्या कितीतरी पुढे निघून जाणार आहे. हा सांगू नका. ज्योती, हे ज्योती, अरे बाळा चल चल. क्षत्रियांनो तुम्ही कष्टकरी व्हावे, क्षत्रियांनो तुम्ही कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने, नित्य मुला मुलींना शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखी वागवावे आर्यभटा. अशा वर्तनाने सर्वांस सुख द्यालं, स्वतः सुखी व्हालं, ज्योती म्हणे. मी 14 वर्षाचं झालो असेल तेव्हा नायगावच्या खंडूजी नेवसे पाटलासोबत, म्हणजे त्यांच्या मुलीसोबत, सावित्रीबाईसोबत माझं लग्न माझ्या पानं लावलं. गोविंद, हे पोरा, अरे काय असं पिंजऱ्यातल्या वाघाकडे हेरत जाण्या घालतोस? अरे झालं काय? अबा घोर अपमान झाला माझा घोर अपमान झाला. काय झालं? तुझा तो ब्राह्मण मित्र सखाराम परांजपेच्या लग्नवरातीत गेला होता ना, मग स्वतःहून नव्हतं गेलो आम्ही, निमंत्रण होते दिलं होतं मला. पण यात माझ्या मित्राचा काही दोष नाही. पण माझा घोर अपमान झाला, घोर अपमान. हा काय बघतो? अरे पण कुणी केलं तुझा अपमान? हे पोरा, कुणी केलं तुझा अपमान? त्या शास्त्री भावानं
भर लग्न भरातीत मला म्हणतो कसा, हे दूर हो रे दूर हो सिंच्या खालच्या जातीच्या नीच शूद्र. अरे 4 डुकं शिकलं तर काय आमच्या बरोबरीने चालशील? चाल वरातीच्या 10 पावलं मागणं चाल, 10 पावलं मागणं. अरे इंग्रजांचं राज्य आहे म्हणून कसंही बेताल वागाल. जीवाची अपमानानं जीवाची लागलं करतात. अरे पुरा इंग्रजांचं राज्य आहे म्हणून तू वाचलास, म्हणूनच तू वाचलास पुरा. पेशवाई असती तर असल्या गुन्ह्यांची काय शिक्षा होती माहिती आहे? असल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणजे त्या खालच्या जातीच्या लोकांचं मुंडकं छाटून त्यांना गोल टेकडीवर तलवारीनं चेंडूसारखी खेळायचे. हा मी पाहिलंय. म्हणूनच आबा हे क्रूर पाशवी पेशवाई संपली. आता इंग्रजांचं राज्य आहे, समतेचं कायद्याचं. आता इथं हे सारं काही चालणार नाही आणि मीही खपावून घेणार नाही आबा. मी शांत बसणार नाही. मग तू काय करणार आहेस ज्योती? तू काय करणार आहेस? मी आता या ब्राह्मणांची वरात करणार आहे बघा. मला 10 पावलं मागून चालायला लावतात ना वरातीत. अरे वरातीत घोडा चालतो यांना, पण माणूस चालत नाही. अरे वा रे यांचा धर्म, घोड्याने वाटत नाही माणसांनी वाटतो. आबा 10 पावलं मागून नाही, मी यांच्या 1000 पावलं पुढे जाणार आहे. बघाच तुम्ही. आत्मभान नाही आर्य ब्राह्मणाला, छडी मानवाला शूद्रापरी. क्षमा दया नाही हम ब्रह्म झाला. भिक्षुक बनना जगा त्रास. अतिशूद्र याने कनिष्ठ मानिला, गर्वाने फुगला कोल्ह्यापरी. श्राद्धाचे निमित्त मुक्या गायावधी, स्वतः तरी विधी ज्योती म्हणे. साऊ, अरे साऊ, अरे काय करते आहे? ये ए साऊ का ये ग. सावित्रे, अरे अशी उभी काय राहिली? ये इथं माझ्याजवळ बैस. काय म्हणून? हो घरातली कामं आहे की. साऊ आता भर दुपारी कुठली कामं आहेत? हा हे बघ साऊ, तुला आता शिकायचं. बाय बाईच्या जातीला कधी शिक्षण असतं काय? काहीतरी भलतंच बोलताय. हा साऊ, अगं त्या ब्राह्मणांच्या, त्या मुसलमानांच्या बाया शिकतात, त्या इंग्रजांच्या बाया शिकतात. हा मग पण आपल्या धर्मातल्या बाया कुठे शिकतात? त्यांना कुठे शिक्षण? साऊ, अगं तुम्ही बायाने शिकू नये म्हणून ह्या ब्राह्मणांनी हे कुभांड रचलं आहे की शूद्रांनी आणि स्त्रियांनी शिकू नये. शेठजी, तुम्ही मला शिकवा. मला लिहिता वाचता येईल? नाही पण राहूच नाही. आपल्या जर बाई शिकली तर ती लवकर विधवा होते म्हणे. ती जी अक्षरं गिरवते त्याच्या आळ्या होतात म्हणे. नाही साऊ, अगं हे सर्व त्या षडयंत्री ब्राह्मणांनी रचलेलं कुभांड तुला सांगितलं मी आधीच. तुम्ही बाईने शिकून पुन्हा तुमची स्त्री सत्ता निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हे सर्व असं स्त्रियांच्या बाबतीत लिहून ठेवलं. तुला शिकायचं आहे, लक्षात ठेव, तुला शिकायचं. मला एक सांगायचं, मला हे कळत नाही, त्या मुसलमानांच्या बाया शिकतात त्या विधवा झाल्या काय? ख्रिश्चनांच्या बाया शिकतात त्या विधवा झाल्या काय? मग आपल्या हिंदू धर्मातल्याच बाया शिकल्या म्हणजे कसे काय विधवा होतील? ठरतं की नाही? नाही ना. मग आता तुला शिकायचं. ये इकडे ये तू. हे बघ काय का आणि हे असं लिहायचं. तू शेतात येशील ना
मग तिथेही तुला गागऱ्यावर बसून शिकवेल. आता कागद आहे तर त्याच्यावर लिह. बघ असं बघ नीट बघ. अडकीत त्याचा तू घे कागद लिह आता लिह. अडकीत त्याचा आ शाबाश शाबाश सौ. तू तर तुला अंक